हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जे काही मागचं लेक्चर होतं तर त्यामध्ये कोणाला काही डाऊट असतील तर हा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर आपण ते डाऊट पुन्हा काय करू, रिपीट करू. आणि तुम्ही काहीच काळजी करायची नाही त्याची. आपण परत ते काय करू, डाऊट जर असतील त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला समजून सांगितले जातील. तर आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. तर त्या पॉईंटचं नाव आहे काय, सिग्निफिकन्स फॉर द significance for the use of SI units. म्हणजेच काय, तर SI युनिटचा यूज करताना, यूजचा अर्थ काय होतो, उपयोग किंवा वापर. SI युनिटचा उपयोग करताना आपण कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, तर तो म्हणजे काय झालं, सिग्निफिकन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. तर ते आपण वन बाय वन काय करणार आहोत, बघणार आहोत. तर पहिलं जे काही सिग्निफिकन्स आहे तर ते आहे द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी should be represented by its symbol. काय सांगितलेलं पा, एव्हरी फिजिकल क्वांटिटी, द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर युनिट तुम्हाला दाखवायचं असेल, रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही काय वापरणार, तर त्याचं सिम्बॉल वापरणार. काय वापरणार, सिम्बॉल वापरणार. फॉर एक्झाम्पल जसे आपण काय बघितलेले, व्हेरियस फंडामेंटल युनिट्स जे काय आहे तर ते बघितले आहे. त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघितल्या. तर त्यामध्ये लेंथ बघितली. लेंथ ही काय, एक प्रकारची लेंथ. काय ही लेंथ, फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ लेंथ ही काय आहे, लांबी, बरोबर का. ही काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. काय आहे, फिजिकल क्वांटिटी. याचं युनिट काय आहे, SI युनिट, मीटर. युनिट काय आहे, SI युनिट त्याचं मीटर. आणि सिम्बॉल काय आहे, स्मॉल एम. मग प्रत्येक वेळेस आपण त्याचं युनिट राईट करत बसणार का पूर्ण मीटर, असं नाही. काय करणार, फक्त त्याचं काय लिहिणार, सिम्बॉल लिहिणार. आणि तोच काय पहिलं जे काही सिग्निफिकन्स आहे तर ते काय आहे, तर युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी, द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजेच काय, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर आपल्याला दाखवायचं असेल, रिप्रेझेंट करायचं असेल तर ते आपण कशाने रिप्रेझेंट करणार, त्याच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करणार. दुसरं जर एक्झाम्पल घेतलं आपण, सपोज काय घेतला, फोर्स ही पण काय आहे, प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे. त्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट काय आहे, तर न्यूटन. काय आहे युनिट, न्यूटन. आता ते युनिट दाखवतो कोणत्या सिम्बॉलने, आपण कॅपिटल N ना, बरोबर का. मग आता ही फिजिकल क्वांटिटी आहे, याचं युनिट आपण कशाने दाखवणार, सिम्बॉलनी. म्हणून प्रॉब्लेम वगैरे ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो, तुम्ही 9वी आणि 10वी मध्ये उदाहरण जे काही सॉल्व्ह केले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हे सिम्बॉल यूज करता. युनिट जर दाखवायचं असेल त्याचं तर काय वापरता, सिम्बॉल वापरता. म्हणजे हे काय झालं, पहिलं सिग्निफिकन्स झालं. काय आहे तर द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर तुम्हाला दाखवायचं असेल, शुड बी रिप्रेझेंटेड बाय व्हॉट, इट्स सिम्बॉल. त्याच्या सिम्बॉलनी काय करणार, तुम्ही त्याला रिप्रेझेंट करणार. दुसरं जे काही सिग्निफिकन्स आहे तर ते काय आहे, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स with small letter even if name after a person. म्हणजेच काय, फुल नेम, एखाद्या युनिटचं पूर्ण नाव जे काय असेल तर ते आपण कशाने दाखवणार, तर त्याची सुरुवात जी काय आहे, स्टार्ट म्हणजे सुरुवात, त्याची सुरुवात आपण कशाने करणार, स्मॉल लेटरनी. ABCD मध्ये जे काही स्मॉल लेटर्स आहेत तर त्याने आपण त्या युनिटची काय करणार, सुरुवात. पण कधी, ज्या वेळेस त्या युनिटचा काय लिहायचं असेल आपल्याला, फुल नेम.
आता फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आता हे जे काही फुल नेम आहे तर याची सुरुवात कशी केली आपण? स्मॉल लेटरनी केली, जसं की न्यूटन. मग इथं म्हणणार फॉर एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणार्थ काय? 1 न्यूटन. मग आता हे काय आहे? फुल नेम आहे युनिटचं. कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं? फोर्सचं. तर याची सुरुवात आहे ही, हा एन हा काय मी काढला? स्मॉल लेटरनी सुरुवात केली त्याची. कशाने केली? स्मॉल लेटरनी सुरुवात केली. जसं की आता हे न्यूटन तुम्हाला माहिती आहे, न्यूटन हे ना काय सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टच युनिटला काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे, युनिट म्हणून नाव दिलेलं आहे त्याचं, बरोबर का? मग आता हे युनिट झालं म्हणजे फुल नेम आहे. मग याची सुरुवात जी काय आहे ती काय करणार? स्मॉल लेटरनी करणार. कशाने करणार? स्मॉल लेटरनी. आणखीन एक एक्झाम्पल जर घेतलं तर ते काय आहे? जूल. म्हणजे जूल लिहिताना पण तुम्ही काय करणार? त्याची सुरुवात स्मॉल लेटरनी करणार. कशी करणार? स्मॉल लेटरनी. ही जी काही सुरुवात आहे ही काय करणार? हा जे तुम्ही काय काढला? स्मॉल काढणार. नंतर बट the symbol for unit named after a person should be in capital letters. मग आता पहा, फुल नेम ऑफ युनिट म्हणजे एखाद्या युनिटचं जर पूर्ण नाव जर टाकायचं असेल तर त्याची सुरुवात कशी करणार? स्मॉलर लेटरनी करणार. पण जर त्याचं सिम्बॉल दाखवायचं असेल त्या युनिटचं तर त्याची सुरुवात कशी करणार? तर कॅपिटल लेटरने करणार. जसं फोर्स आहे, फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. हे पूर्ण नाव झालं त्याचं. मग त्याची सुरुवात कशी करणार? स्मॉल लेटरना. पण त्याचं सिम्बॉल जर काढायचं ठरलं तर ते कसं काढणार? कॅपिटल लेटर्सनी काढणार. कसं काढणार? कॅपिटल लेटर्सनी. मग इथं काय म्हणणार? फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ काय? न्यूटन आफ्टर सायंटिस्ट न्यूटन. आता न्यूटन नावाच्या सायंटिस्ट नंतर काय वापरणार तुम्ही? सिम्बॉल वापरणार. काय? कॅपिटल एन. हे काय सिम्बॉल वापरणार तुम्ही. सिम्बॉल जर राईट करायचं असेल पर्सनच्या नावानंतर तर तुम्ही ते कसं दाखवणार? तर कॅपिटल लेटरने दाखवणार. जसं की जूल आफ्टर सायंटिस्ट जूल. हे सायंटिस्टचं नाव लिहितोय म्हणून मी काय केलेलं आहे? कॅपिटल लेटरने दाखवलेलं आहे. पण जर आता युनिट जर असतं, न्यूटन हे युनिट आहे, युनिट जर असेल तर मी कसं दाखवणार त्याला? स्मॉलर लेटरनी. आणि जर सिम्बॉल दाखवायचं असलं मला त्या युनिटचं काय दाखवायचं असेल? सिम्बॉल दाखवायचं असेल तर मी काय वापरणार? कॅपिटल एन वापरणार फॉर न्यूटन आणि जे वापरणार कॅपिटल जे फॉर जूल. समजतंय का? आता जो काही तिसरा पॉइंट आहे, तिसरा जो काही सिग्निफिकन्स आहे तो आहे सिम्बॉल फॉर युनिट. सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. प्लुरल म्हणजे काय? अनेकवचनी. म्हणजेच काय? सिम्बॉल एखाद्या युनिटचं जर तुम्ही सिम्बॉल रिप्रेझेंट करत असाल तर त्याचा अनेक वचन होतो का? नाही होत. त्याचा अनेक वचनी होत नाही. फॉर एक्झाम्पल 25 न्यूटन्स. आता इथं यस प्रत्यय आला म्हणजे अनेक वचनी झालं. असं राईट केलं तर चालेल का याचा युनिट लिहिताना? नाही. पहिली गोष्ट हे न्यूटन हे पूर्ण नाव आहे, बरोबर का? तर आपल्याला काय लिहायचं होतं? सिम्बॉल. म्हणून हे येणार नाही. किंवा ते काय आहे? प्लुरल आहे म्हणून हे असं लिहिलं तर चालेल का? नाही चालणार. फॉर एक्झाम्पल असं लिहिलं तर 25 न्यूटन्स. मग असं लिहिलं तर चालेल का? न्यूटन हे काय आहे? सिम्बॉल आहे. आणि त्याचा यस प्रत्यय लावला म्हणजे काय झालं? त्याचा प्लुरल फॉर्म. असं लिहिलं तर चालेल का? नाही चालणार. कारण काय म्हटलेलं आहे? डू नॉट टेक. म्हणजेच काय? सिम्बॉल जे काय आहे ते प्लुरल फॉर्म मध्ये लिहिले तर चालतील का? नाही चालणार. मग ते कसे पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. म्हणजे 25 न्यूटन काय पाहिजे? सिंग्युलर. म्हणजे काय? एक वचनी पाहिजे. त्याचा अनेक वचनी नकोय. हे काय झालं? तिसरं सिग्निफिकन्स झालं त्याचं. चौथं जे काही सिग्निफिकन्स आहे तर ते आहे सिम्बॉल्स फॉर युनिट. Symbols for unit do not contain
do not contain any full stop. म्हणजेच काय, सिम्बॉल जे काय आहे युनिटचे ते लिहिल्यानंतर तू एक कोणत्याही प्रकारचा फुल स्टॉप त्यामध्ये राईट करतो का आपण? नाही करीत. फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. जे काही शेवटचं किंवा रिकमेंडेड लेटर जे काय असेल त्याच्यानंतर आपण फुल स्टॉप लिहित नाही किंवा फुल स्टॉप देत नाही. फॉर एक्झाम्पल मास मेजर करायचंय, मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम. किलोग्रॅम साठी सिम्बॉल काय आहे? केजी. मग मी असं घेतलं सपोज 20 केजी. आता हा जी आहे, या जी नंतर मी फुल स्टॉप देणार का? नाही. असा फुल स्टॉप जर दिला तर हे काय येईल? चुकीचं. बरोबर का? म्हणजेच काय, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. या लेटर नंतर फुल स्टॉप जर दिला तर असं ग्राह्य धरलं जाईल का? नाही. म्हणजे हा फुल स्टॉप इथं पाहिजे का? नाही पाहिजे. मग ते कसं पाहिजे? 20 केजी. मग असं असेल तर बरोबर पाहिजे. म्हणजे काय, या रिकमेंडेड लेटर जी जे काय आहे त्याच्यानंतर फुल स्टॉप नकोय. हे काय झालं त्याचं चौथं सिग्निफिकन्स. कितवं सिग्निफिकन्स झालं? चौथं सिग्निफिकन्स. मग याच्यानंतर आपण बघू त्याचं पाचवं सिग्निफिकन्स. पाचवं सिग्निफिकन्स काय सांगतं? द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिफ्थ सिग्निफिकन्स, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. हे सगळ्यांसाठी बघतोय आपण. बरोबर का? युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर should be written in 1:. म्हणजेच काय, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर युनिट जर तुम्हाला दाखवायचं असेल तर ते कसं पाहिजे? त्याने 1:. कंटेन केला पाहिजे. रेशो म्हणजे काय असतो? रेशो म्हणजे अशी गोष्ट असते की ज्यामध्ये काय असतात? न्यूमरेटर डिवायडेड बाय काय असतो? डिनॉमिनेटर. ज्याला आपण काय म्हणतो? न्यूमरेटर म्हणजे काय म्हणतो मराठीमध्ये? अंश म्हणतो. आणि डिनॉमिनेटर ज्याला आपण काय म्हणतो? छेद. म्हणजे काय, जे अंश आणि छेद मध्ये असतं तो काय असतो? रेशो. हा एकच रेशो पाहिजे आपल्याला. कशामध्ये? जी फिजिकल क्वांटिटी दाखवायची त्याच्या युनिट मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, जर तुम्ही काय घेतलं? ऍक्सेलरेशन. काय घेतलं? ऍक्सेलरेशन. काय घेतलं तुम्ही? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला मराठीत काय म्हटलं जातं? तर त्वरण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्वरण. काय असतं ते? चेंज इन वेलॉसिटी. म्हणजेच काय, वेगातील बदल. चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ज्याला आपण काय म्हणतो? वेळ अपॉन काळ. हा हे जे काय आहे तर ते तुमच्या 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्वरण बरोबर वेगातील बदल छेद काळ. हे दिलेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही चेक करा. आता त्याला आपण काय म्हणणार? ऍक्सेलरेशन. त्वरण जे आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? ऍक्सेलरेशन. जे काही वेगातील बदल आहे त्याला काय म्हणणार? चेंज इन वेलॉसिटी. आणि काळ आणि वेळ जे काय आहे त्याला आपण काय म्हणणार? टाइम. आता हा काय झाला? अंश. हा काय झाला? छेद. म्हणजे हा न्यूमरेटर झाला. हा काय झाला? डिनॉमिनेटर. याला ही जी रेष आहे याला कोणी काय म्हणतं? कधी डिवायडेड बाय म्हणतं, कोणी काय म्हणतं? अपॉन म्हणतं. त्याचं घाबरत जायचं कारण आहे का? नाही. रेशो म्हणजेच काय, एक न्यूमरेटर असेल त्याच्यामध्ये आणि एक काय असणार आहे? डिनॉमिनेटर. आता जर त्याच्या युनिट कडे गेलो आपण, युनिट ऑफ ऍक्सेलरेशन, तर ते काय असतं? युनिट ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट काय आहे? युनिट ऑफ वेलॉसिटी डिवायडेड बाय युनिट ऑफ टाइम. वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड डिवायडेड बाय युनिट ऑफ टाइम. टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. मीटर पर सेकंड अपॉन सेकंड. यालाच आपण कसं लिहितो? मीटर पर सेकंड अपॉन सेकंड. हे मग असं लिहिलं तर चालेल का? नाही चालणार. कारण का, इथं जे काही रेशो आहे हा 1:. होतो का? नाही. हा जो रेशो आहे हा 1:. होतो का? नाही. मग यालाच मी कसं लिहू शकतो?
म्हणजे इथं एकच न्यूमरेटर आणि एकच डिनॉमिनेटर आहे का? नाही, वेगवेगळे आहेत. तर एकच लिहिता येईल मला. फॉर एक्झाम्पल मीटर पर सेकंड, म्हणजे हा मीटर पर सेकंड तर तसाच डिवायडेड बाय सेकंड. पण आता इथं काहीच नाही, म्हणजे डिवाइड काय असतो? 1 असतो. आता हा जर वरती गेला तर काय होईल? मीटर पर सेकंड इंटू याचा काय होतो? रेसिप्रोकल, म्हणजे उलटा होतो, बरोबर का? हा डिनॉमिनेटर जो काय आहे तो न्यूमरेटर होतो आणि जो न्यूमरेटर तो डिनॉमिनेटर होतो, म्हणजे छेद अंश होतो आणि अंश काय होतो? छेद होतो. मग हे कसं होईल? वरती गेल्यानंतर हा 1 वर जाईल आणि हा s काय होईल? खाली येईल. मीटर इंटू 1. आता काय करणार? अंश आणि अंशचा गुणाकार आणि छेद आणि छेदाचा गुणाकार. m इंटू 1 म्हणजे काय? मीटर छेद सेकंड इंटू सेकंड म्हणजेच काय? सेकंडचा स्क्वेअर. हे काय झालं? त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता हा काय झाला? 1 रेशो झाला. हा काय असेल? तुमचा न्यूमरेटर आणि हा काय असेल? तुमचा डिनॉमिनेटर. हा काय असेल? अंश आणि हा काय असेल? छेद. हा फक्त 1 रेशो झाला. मग असं लिहिलं तर चालेल, पण असं लिहिलं तर चालेल का? नाही चालणार. किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो? तर तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस झाले असतील. लॉ ऑफ इंडायसेस, ज्याला आपण काय म्हणतो? घातांकाचे नियम. काय म्हणतो आपण याला? घातांकाचे नियम. तर घातांकाच्या नियमामध्ये तुम्ही शिकला असाल काय? 1/s². यालाच आपण कसं लिहू शकतो? 1/s चा इथं पॉवर काय आहे? याचा +2 आहे, बरोबर का? आता इकडे जर गेला किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो? s⁻². हा छेदाला होता. हा न्यूमरेटरला जर घ्यायचा असेल तर त्याचा पॉवर प्लस असेल तर काय करणार? मायनस करणार. आणि जर इथं मायनस असेल तर काय करणार? प्लस करणार. म्हणजे अधिक असेल तर वजा करणार आणि वजा असेल तर काय करणार? अधिक करणार. डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये घ्यायचं असेल तर. हे काय? लॉ ऑफ इंडायसेस. मग यालाच मी कसं लिहू शकतो? 1/s². हेच कसं लिहिता येईल मला? मीटर इंटू 1/s². म्हणजे 1/s² लाच मी कसं लिहू शकतो? s⁻². याच्या डोक्यावर किती? -2. म्हणजे हे काय होईल? v मीटर सेकंड -2. यांच्या दोघांमध्ये मला काय द्यावं लागेल? थोडासा गॅप द्यावा लागेल. नंतर नाहीतर हे काय होईल? मिली सेकंद होईल. मग ध्यानात घ्यायचं, या दोघांमध्ये काय पाहिजे? गॅप पाहिजे. मग मी हे कसं लिहू शकतो? असं पण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर सेकंड -2 असं पण लिहू शकतो. पण असं लिहू शकतो का? नाही. हे काय झालं? ते 5वं सिग्निफिकन्स. म्हणजेच काय? तर द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये करत असाल म्हणजे एकच रेशो पाहिजे त्याचा. तसं इथं एक रेशो होत होता का? नाही. हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, परत हा न्यूमरेटर आणि याचा काहीतरी डिनॉमिनेटर येत होता. एक रेशो होत होता का? नव्हता होत. तसा इथं होतो एक रेशो. मीटर हा न्यूमरेटर आणि सेकंड स्क्वेअर हा काय तुमचा डिनॉमिनेटर. किंवा यालाच तुम्ही कसं लिहू शकता? मीटर सेकंड -2. पण या दोघांमध्ये काय पाहिजे? गॅप पाहिजे, स्पेस पाहिजे, जागा पाहिजे, बरोबर? आता हे काय झाले तुमचे 5 सिग्निफिकन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. तर आता 6 नंबरचं जे काही सिग्निफिकन्स आहे ते पहा. 6 नंबर, यूज ऑफ combination of units and symbols for unit is avoided when physical quantity is expressed by combination of two. म्हणजेच काय? यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट. म्हणजे या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन. कोणत्या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन? 2 म्हणजे दोन गोष्टी. कोणत्या दोन गोष्टी? एक आहे युनिट आणि दुसरं काय आहे? सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड. म्हणजे असं कॉम्बिनेशन का अशी फिजिकल क्वांटिटी का ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये या दोन गोष्टी, कोणत्या दोन गोष्टी?
युनिट आणि सिम्बॉल्स फॉर युनिट हे दोघं कंबाईन होत असेल, या दोघांचं कॉम्बिनेशन असेल, तर तिला जसं रिप्रेझेंट करणार तिचं एसआय युनिट जे काय आहे तर ते आपण काय करणार आहे, अवॉइड करणार आहे, कॅन्सल करणार आहे. आता पहा एक्झाम्पलद्वारे आपण ते समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल काय घ्या, दोन गोष्टी घ्या, त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, युनिट आलं पाहिजे आणि काय आलं पाहिजे, सिम्बॉल फॉर युनिट्स पण आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी एक गोष्ट घेतली, काय युनिट आलं पाहिजे. युनिटसाठी मी काय घेतलं, जूल. जूल हे काय युनिट. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे काही दुसरं सिग्निफिकन्स बघितलं त्यामध्ये पूर्ण युनिट जर लिहित असेल, फुल नेम ऑफ ए युनिट, देन इट स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर. झालंय का स्टार्ट, हे काय झालं, युनिट झालं. डिवायडेड बाय सिम्बॉल्स फॉर युनिट. युनिटचं काय असेल पाहिजे, सिम्बॉल. आता हे डिवायडेड बाय घेतोय मी कारण हे कशाचं तरी काय आहे, युनिट आहे. केजी केल्विन. केजी हे काय आहे, सिम्बॉल. केल्विन हे काय आहे, सिम्बॉल. केल्विन हे कशाचं सिम्बॉल आहे, तर टेम्परेचर जे काही मेजर करतो, टेम्परेचर या फिजिकल क्वांटिटीचं सिम्बॉल काय आहे, के. टेम्परेचरचं युनिट काय आहे, केल्विन. केल्विन आणि सिम्बॉल काय आहे, कॅपिटल के. केजी हे कशाचं युनिट आहे, किलोग्रॅम. किलोग्रॅम आणि केजी हे काय आहे, सिम्बॉल आहे कशाचं, किलोग्रॅमचं. जूल हे काय आहे, एनर्जी. आता हे जूल जे काय आहे तर हे काय आहे, युनिट झालं. काय झालं, हे युनिट. आणि केजी हे काय आहे, सिम्बॉल आहे. केल्विन हे काय आहे, सिम्बॉल आहे. मग कोणत्या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं, हे काय आहे, युनिट आणि दुसरं जे काय आहे हे काय आहे, सिम्बॉल. मग अशा दोन गोष्टीचं जर कॉम्बिनेशन आलं तर ते काय करायचं, अवॉइड. म्हणजे अशी गोष्ट असेल तर ते घ्यायचं का नाही, ते काय करायचं, अवॉइड करायचं. असं राईट करायचं नाही. मग कसं करायचं, का सगळं काय पाहिजे, सिम्बॉलिकली पाहिजे. म्हणजेच काय, जूल. जूलचं सिम्बॉल काय आहे, कॅपिटल जे. डिवायडेड बाय केजी पर केजी पर केल्विन. म्हणजेच काय, इथं काय आहे, जे. जे काय आहे, सिम्बॉल. केजी हे पण काय एक प्रकारचं सिम्बॉल. केल्विन कॅपिटल के हे पण काय आहे, सिम्बॉल. म्हणजे तिन्ही पण काय झाले, सिम्बॉल. मग मिक्स नकोय, तिन्ही पण सिम्बॉल असले तर चालतील पण मिक्स नकोय. काय मिक्स नकोय, युनिट आणि सिम्बॉल. युनिट आणि सिम्बॉल असं मिक्स नकोय. ते जर मिक्स असतील तर तुम्ही काय करणार, ते अवॉइड करणार. आणि कसं लिहिणार, सगळे सिम्बॉल मध्ये लिहिणार. जसं की इथं आहे जूल पर केजी पर केल्विन. म्हणजे हे पण सिम्बॉल मध्ये आहे, हे पण सिम्बॉल मध्ये आहे, हे पण सिम्बॉल मध्ये आहे. पण हे सिम्बॉल मध्ये आहे का, नाही. हे काय, युनिट. फुल नेम आहे युनिटचं त्या, म्हणून हे असं असं तर तुम्ही काय करणार, त्याला अवॉइड करणार. हा एकत्व सिग्निफिकन्स झालं. सहावं सिग्निफिकन्स. नेक्स्ट जे काय आहे तर ते काय आहे, सातवं सिग्निफिकन्स. सातवं सिग्निफिकन्स काय आहे, द प्रिफिक्स सिम्बॉल. प्रिफिक्स सिम्बॉल is used before symbol for unit. symbol for unit म्हणजेच काय, युनिटचं जे काही सिम्बॉल रिप्रेझेंट केलेलं असेल बिफोर. बिफोर म्हणजे काय, च्या आधी. म्हणजे जे काही युनिट आहे त्याचं सिम्बॉल आपण लिहिणार आहे, त्या सिम्बॉलच्या आधी तुम्ही काय लिहिणार, प्रिफिक्स सिम्बॉल काय करणार, यूज करणार. काय म्हणणार त्याला, प्रिफिक्स सिम्बॉल. जे काही सिम्बॉल आहे युनिटचं त्याच्या आधी, बिफोर म्हणजे च्या आधी तुम्ही काय वापरणार, प्रिफिक्स सिम्बॉल वापरणार. काय वापरणार, प्रिफिक्स सिम्बॉल. तर त्याचे एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल 1 मिली सेकंड. काय, 1 मिली सेकंड. याला काय म्हणणार तुम्ही, मिली. याला आपण काय म्हणतो, मिली सेकंड. आता मिली म्हणजे किती, तर 10⁻³ आणि हा सेकंड तसाच. मग आता हा एस जो काही आहे हे काय झालं, सिम्बॉल. सिम्बॉल सिम्बॉल सेकंड हे काय झालं, युनिट झालं. त्याचं सिम्बॉल काय, एस, स्मॉल एस. आणि मग हे सिम्बॉल किंवा हे सेकंड हे युनिट कशाचा आहे, तर टाइमचा आहे. आणि हा एम त्याच्या आधी लिहिला, मग हा काय झाला, प्रिफिक्स सिम्बॉल. प्रिफिक्स म्हणजे च्या आधी, या युनिटच्या आधी जो काही येईल त्याला आपण काय म्हणणार, प्रिफिक्स सिम्बॉल. आणि यांच्या दोघांमध्ये काही गॅप आहे का, नाही. काही स्पेस आहे का, नाही. काही जागा आहे का, नाही. मग युनिटच्या आधी, सिम्बॉल ऑफ युनिटच्या आधी किंवा सिम्बॉल फॉर युनिट्सच्या आधी जो काही येईल त्याला आपण काय म्हणणार, प्रिफिक्स सिम्बॉल म्हणणार. मग 1 मिली सेकंड
मग हे एम एस, आम्ही एम म्हणजे काय झाला मिली आणि एस म्हणजे काय सेकंड, हे काय झालं मिली सेकंड. मिली म्हणजे किती 10⁻³ सेकंड. तसं 1 मायक्रो सेकंड हे जर असेल तर याला काय म्हणणार तुम्ही मायक्रो सेकंड. काय म्हणणार मायक्रो सेकंड. आणि दाखवणार कसं मायक्रोसाठी हा म्यू काढायचा, काय म्यू दॅट इज मायक्रो सेकंड. मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6 आणि हा सेकंड तसाच. मग आता हे एस पा, एस हे काय सिम्बॉल आहे त्या युनिटचं बरोबर, आणि मायक्रो या सिम्बॉलच्या आधी लिहिलेला आहे म्हणजे तो काय झाला प्रिफिक्स सिम्बॉल. हा काय झाला प्रिफिक्स सिम्बॉल आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 10⁻⁻6. तर युनिटच्या आधी तुम्ही काय यूज करणार तर प्रिफिक्स सिम्बॉल यूज करणार. तसंच काय 1 नॅनो सेकंड याला काय म्हणणार तुम्ही नॅनो सेकंड. नॅनो म्हणजे किती 10⁻⁻9 सेकंड. काय म्हणणार 10⁻⁻9. नॅनो म्हणजे किती 10⁻⁻9 सेकंड. आता याचे सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो. मिली, मिली म्हणजे किती, सपोज काय असेल मिली सेकंड, जे काही टाइम जो काय आहे ओके, तर तो एकदम स्मॉल पार्ट मध्ये जर आपण मेजर केला तर तो काय असणार आहे मिली. मिली म्हणजे किती 10⁻³ मायक्रो, त्याही पेक्षा स्मॉल पार्ट्स मध्ये जर आपण बघितलं तर तो काय असणार आहे मायक्रो दॅट इज 10⁻⁻6. त्याही पेक्षा स्मॉल जर आपण गेलो तर काय येईल नॅनो दॅट इज 10⁻⁹. म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6, मिली म्हणजे किती 10⁻⁻3, तसंच नॅनो म्हणजे किती 10⁻⁹. म्हणजेच काय हा जो प्रिफिक्स आपण यूज करतोय किंवा प्रिफिक्स सिम्बॉल जे काही यूज करतोय तर ते कशामध्ये येणार आहे 10च्या पॉवर मध्ये येणार आहे. मग तो पॉवर काय असू शकतो 10th पॉवर. तो पॉवर काय असू शकतो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर काय असतं 1 किलोमीटर ओके, की आता हा किलो, किलो म्हणजे किती असतो 10⁻³ आणि हा मीटर तसाच. मग हे मीटर हे काय झालं सिम्बॉल झालं कोणत्या युनिटचं मीटर या युनिटचं, आणि म्हणजे फिजिकल क्वांटिटी काय झाली याची लेंथ, लेंथचं युनिट काय झालं मीटर आणि त्याचं सिम्बॉल काय स्मॉल एम. मग हा जो की आहे हा काय झाला प्रिफिक्स सिम्बॉल झाला. काय झाला प्रिफिक्स सिम्बॉल. मग याची व्हॅल्यू किती 10⁻³ पण आता इथं काहीच नाही म्हणजे काय आहे प्लस आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर का, म्हणजे अधिक आहे. तर मग आता हा जे प्रिफिक्स सिम्बॉल आहे तर हे 10च्या पॉवर मध्ये प्रेझेंट असतील, ते आयदर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. जसं की इथं बघितलं -3, -6, -9, इथं बघितलं +3, +6, +9 अशा पद्धतीने. तर हे काय झाले तुमचे 7 सिग्निफिकन्स झाले. जो 7वा सिग्निफिकन्स काय सांगतो प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर, म्हणजेच काय सिम्बॉल फॉर युनिट, युनिटचं सिम्बॉल जे काही राईट करायचं आहे त्याच्या आधी काय लिहिणार तुम्ही प्रिफिक्स सिम्बॉल लिहिणार. म्हणजे हे युनिट झालं सिम्बॉल फॉर युनिट आणि हे जे काय आलं हे काय झालं त्याचं प्रिफिक्स सिम्बॉल झालं. आणि त्याच्या जे काही व्हॅल्यूज आहे तर त्या काय असणार आहे 10च्या पॉवर मध्ये प्रेझेंट असणार आहे, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजे अधिक असतील किंवा काय असतील वजा असतील. आणि यानंतरचं जे काय आहे तर ते काय आहे 8वं सिग्निफिकन्स. आता आपण बघतोय 8 नंबरचं सिग्निफिकन्स. 8 नंबरचं सिग्निफिकन्स काय आहे द स्पेस ऑर हायपर मस्ट बी introduced when indicating multiplication of two units. म्हणजेच काय तर ज्या वेळेस मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकार, 2 युनिटचा गुणाकार जर घ्यायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या दोघांमध्ये काय टाकावं लागणार आहे स्पेस द्यावा लागणार आहे किंवा हायफन टाकावं लागणार आहे का जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये आणि जे काही आपलं 7 नंबरचं जे काही सिग्निफिकन्स होतं त्याच्यामध्ये काय होणार नाही कन्फ्युजन होणार नाही. म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल जसं की आपण बघितलं ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन साठी काय बघितलं ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्वरण म्हणतो, त्याचं युनिट बघितलं काय आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर.
हे जे काय आहे तर यालाच आपण कसं लिहितो मीटर सेकंड रेस टू -2 जे आपण काय बघितलं जे पाचवं काही सिग्निफिकन्स होतं त्याच्यामध्ये बघितलेलं हे कसं आलं ते आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं काय का मीटर आणि सेकंड याच्यामध्ये काय पाहिजे गॅप पाहिजे हा जर गॅप नसेल तर हे दोन्ही काय होतील मिली सेकंड होईल बरोबर काय हे जर गॅप नसेल याच्यामध्ये तर मिली सेकंड होईल म्हणजे जे काही 7 नंबरचं सिग्निफिकन्स इथं दाखवलं होतं आपण ते त्याचा मिनिंग काय होईल चेंज होईल मग याच्यामध्ये काय पाहिजे स्पेस पाहिजे मीटर आणि सेकंड हे जे काय आहे दोन गोष्टी या दोन युनिटचं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे जर असं मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोघांमध्ये काय पाहिजे नेहमी स्पेस पाहिजे काय पाहिजे स्पेस पाहिजे किंवा हायपन पाहिजे म्हणजे दिस याला काय म्हणतो आपण हायपन म्हणतो एक तर त्या दोघांमध्ये काय पाहिजे स्पेस पाहिजे आणि हायपन पाहिजे ते असे चिटकून आलेले चालतील का नाही जर ते असे चिटकून आले तर हा हे काय होईल हा प्रिफिक्स होईल प्रिफिक्स सिम्बॉल आणि हा काय होईल सिम्बॉल फॉर युनिट जे 7 नंबरचं सिग्निफिकन्स होतं ते तर कसं लिहायचं आपल्याला जर दोन युनिट जे काय आहे तर त्यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल काय असेल मल्टिप्लिकेशन तर त्यामध्ये तुम्ही काय करणार स्पेस देणार त्या दोन युनिट मध्ये काय देणार स्पेस देणार किंवा काय करणार हायपर देणार आणि ते काय करणार इंडिकेट करणार जर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच